बट इट इज अ टेल्स. तेजस टॉस जिंकलाय. अभिनंदन. निर्णय बॅटिंग करू. काय सांगशील? आज आपल्या उल्वे रोड मधील ही अभिमानाची स्पर्धा एमजी ट्रॉफीचं आयोजन या ठिकाणी पाहताय आणि काय सांगशील या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी आयोजकांचा आभार आणि इथे खूप मेहनत घेतली आहे. अमर पाटील असेल, मंदार असेल, प्रणय असेल आणि सर्वांनी एकच विनंती करतो, ए पूलमध्ये खेळणाऱ्या टीम असू या कुठल्याही टीममध्ये जे तुम्ही ॲटमॉस्फिअर टीम कॅन्सल करता, आम्हाला पॅकर नाही, मी कुठल्या प्रत्यक्ष टीमचं नाव घेत नाही, पण जे टीम कॅन्सल झाले त्यांनी समजून जायचं. मी तुम्हाला डायरेक्ट इशारा देतो आहे, या टीममध्ये ज्या टीमनी जर तुम्हाला पॅकर नाही, तुमचा फॉर्म नाही, तो तुमचा लुकआउट नाही. आयोजक का टीम शोधत बसणार नाही आहे. तुम्ही जर एक दिवस आधी 2 दिवस आधी सांगता का आम्हाला जमणार नाही, हे नाही ते नाही, पॅकर नाही होत, हे नाही होत, ते खूप तुमची चुकी आहे. तुम्ही जेव्हा नाव देता तुमच्याकडनं ॲडव्हान्स घेत नाही, हा विश्वास तुमच्यावर आयोजक ठेवता, ते तुम्ही जवळजवळ त्यांचा खूप हे करता. टिपिकल जे संघ आहेत त्यांना मी उल्वेनोडचे अध्यक्ष असतील किंवा पिंटू शेट असतील, अमर आणि निलेश करकर किंवा समिता यांना, अमर शेटना सगळ्यांना सांगतो की ज्या ज्या टीम इथं कॅन्सल झाल्या त्यांना उल्वेनोडमध्ये परत कधी एंट्री द्यायची नाही, असं मी त्यांना विनंती करतो की या सर्व टीमांना उल्वेनोडमध्ये परत कधी एंट्री देऊ नका. स्पर्धेबद्दल काय सांगशील? 21 बाईकसह ही मानाची स्पर्धा आपण पाहतो. नक्कीच या स्पर्धेची सर्वजण वाट बघत होते खूप, आणि ह्या ग्राउंडवर खेळायचा आनंद वेगळा आहे. ऑलमोस्ट सगळं रेडी आहे, ग्राउंड चांगला आहे, मस्त आहेत, चांगले लावलेले आहेत. फक्त स्टेज ते पण आता पुढच्या वर्षी स्टेज पूर्ण करणार आहेत. आणि हा एकच ग्राउंड असा आहे का तो पूर्ण सुसज्ज असतो उल्वेनोडमध्ये, इथे खेळायला खूप मजा येते. आणि ए पूल ठेवला त्याबद्दल मी खूप आभारी आहे मंदारचा आणि आयोजकांचा सुद्धा. तर निर्णय फक्त सांगा. बॅटिंग करू. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल. मॅच ऑन आहे. जाऊया कुणालजी दाते सर यांच्याकडे. बिग विकेट सगळ्यात मोठा फलंदाज टिपलाय, मागच्या मॅचचा हिरो टिपलाय, फलंदाज बाद होतोय. रजत मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. हमजा खान मागच्या मॅचचा हिरो, याने सर कमाल केली होती, 2 विकेट घेतल्या होत्या आणि आता आपण पाहतोय एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये. एमजी ट्रॉफी तुम्ही अनुभवताय, अप्रतिम असं आयोजन केलंय. शुभम घरत, सुजल घरत, मंदार भगत म्हणजे एमबाई, संदेश भगत, साहिल भगत, नितीन भगत, प्रीत कडू, कल्पेश भगत, अक्षय भगत यांची प्रचंड मोठी मेहनत, अमर पाटील यांची मेहनत, या सगळ्यांमुळेच आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आणि खऱ्या अर्थाने उल्वेनोड परिसरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बाईकचा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. तर सर आपण पाहिलात काही दिवसापूर्वीच मराठी सिनेमा रिलीज झाला, ऊत त्या सिनेमाचं नाव, आणि त्या सिनेमामध्ये खऱ्या अर्थानं ज्याने साईड हिरोचा रोल केला ते आमचे मनीष खरत यांचा देखील इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मनीष खरत साहेब आपण यावं बघा. अगदी कमी वयामध्ये ज्यांना अभिनेता होण्याची संधी मिळाली आणि जो आताच काही दिवसापूर्वी मराठी चित्रपट रिलीज झाला ऊत, त्या चित्रपटामध्ये त्यांनी साईड हिरोची भूमिका खरं त्याने केली, ते मनीष खरत यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. सो विकेट टाली आणि त्यातल्या त्यात धाव स्कोरबोर्डवर आलेली नाहीये. हमजा परत एक वेळा तयार. अपील स्ट्रॉंग आहे, स्पष्टपणे इथे पाहायला मिळते. एक मोठी अपील केली जाते, पंचांवर तो दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्यानंतर तो नकार. 0वर 1 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर हमजा खानचं पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या शांत ठेवलंय टीम वेताळदेव चांबारलीला. शिरवणे 11 या टीमच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीतला सामना 4 ओव्हरची लढत आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, बॅटिंग निर्णय घेतलाय बामण डोंगरीने. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय मिडॉनला, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ओमकार पाटील ज्याच्या वेळेला रजत मुंडे टीम मध्ये नसतो त्या वेळेला ओमकार पाटीलवर संपूर्ण दारोमदार वेताळदेव चांबारली टीमची. कांबे येथे खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती, त्याच्यावर नजर असतील. या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये रजत आउट झाल्यानंतर लेफ्ट हँडेड बॅटर रिप्लेस करतो, एक मोठी गोष्ट आहे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित एमजी ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. अतिशय चांगलं असं आयोजन, भरपूर पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत, त्यामुळे चर्चा आहे या पंचक्रोशीमध्ये या एमजी ट्रॉफीची. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. पोल ए मधले सर्व संघ इन ऍक्शन आहेत. एक्सप्रेस बॉल पडल्यानंतर सर विकेट कीपरच्या हातामध्ये हीच खासियत आहे हमजाची. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी पटाईत आहे. मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये 15 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या, महत्वाच्या विकेट घेतल्या आणि त्याचमुळे तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. याही सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली आणि रजत मुंडेला त्याने बाद केलाय.
मगाशी प्रवीण गायकर यांनी सांगितलं नजीमुल्ला ट्रॉफीचा त्यांनी उल्लेख केला, परंतु ISPLच्या प्रत्येक फायनलमध्ये रजत खेळलाय, हे देखील विशेष. आणि यावर्षी त्याने पहिली कार जिंकली आहे, ती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये. डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन चौकार. स्मिथ कडू यांना आपण व्यासपीठावरती पाहताय. चांगला व्यवहार त्यांचा देखील झाला मित्रांनो स्मिथ कडू यांचा, आणि लवकरच त्यांच्याही दमदार योगदान आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा, एक फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 4 ओव्हरची लढत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये हावी झालाय गोलंदाज हमजा खान, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात आली या ओव्हरच्या दरम्यान. आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. सेकंड ओव्हरमध्ये प्रथमेश आलाय गोलंदाजीसाठी. महेंद्र शेठ घरत म्हटल्यानंतर नेहमीच चर्चेमध्ये असलेले हे व्यक्तिमत्व आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, इंटकचे राष्ट्रीय सचिव आहेत, आणि आतापर्यंत अनेक गावांना खेळाची मैदानं सिडकोकडून सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न त्यांनी केलेले. शिलगर गावापासूनच त्यांनी केलेली सुरुवात, मोरावे धुतुम या परिसरातील ग्राउंड त्यांनी सोडवलेले आहेत सिडकोपासून, आणि त्यामुळे चर्चा असते नेहमीच महेंद्र शेठ घरत साहेबांची. ITF लंडनचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर देखील ते आहेत, म्हणूनच आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे या परिसरामध्ये. त्यांच्याच माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. हा बॉल सोडून दिलाय, वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा इशारा येतो. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6. 4 ओव्हरचा सामना इथे रंगत असताना त्यांच्याच कार्याची दखल घेत असताना शुभम घरत, सुजल घरत, मंदार भगत म्हणजे एम बाई, संदेश भगत, साहिल भगत, नितीन भगत, प्रीत कडू, कल्पेश भगत, अक्षय भगत, अमर पाटील यांनी सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. पुढचा बॉल कमी गतीने टाकला, फुल टॉस मध्ये परावर्तित केला, बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवला. एक्स्ट्रॉर्डिनरी शॉट आहे, बॉल सीमा पार, 6 धावा मिळतील. फलंदाज ओमकार पाटीलचा पहिला वार. फुल टॉस टाकू शकत नाही तुम्ही ओमकारला. मी म्हटलं होतं एक चांगला फॉर्म मध्ये असलेला बॅटर आहे, आणि जसा रजत आऊट झाला त्याच्यानंतर जबाबदारी घेणारा हा खेळाडू आहे. याच्याकडे देखील तेच टॅलेंट आहे, त्याचा स्टान्स सर्व काही सांगून जातो. खूप चांगले क्रिकेटचे कलात्मक फटके मारतो असा खेळाडू ओमकार, आणि त्याच्या पॅटमधून हा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला सिक्सर होता. दबाव प्रथमेश्वर, यावेळेला मागचा पाय वाकवला, डीप स्क्वेअर लेगला स्लॉक स्वीप केला. डीप मध्ये फिल्डर सेट होता, परंतु आता त्याची सेटिंग लागली होती. चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन, त्याच्यामुळे तो दबाव बनतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, आणि इन्फॉर्म बॅटरला आउट करण्यात आलाय. त्याच्यामुळे मी म्हणेन दबावामध्ये आहे बॅटिंग करणारा संघ. कारण या अगोदर रजत मुंडे आणि त्याच्यानंतर ओमकार पाटील, आणि खरोखर कौतुक व्हायला पाहिजे शिरवणे 11 या टीमचं. गोलंदाजी खूप चांगली त्यांनी केली आहे, विकेट्स घेतलेले आहेत, आणि दोन्ही इन्फॉर्म बॅटरला त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या मॅच मध्ये तुर्बे टीमला त्यांनी पराभूत केला. दुसरा सामना ते खेळत आहेत. 4 ओव्हरची ही लढत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या नजरा या मॅचवर खेळलेल्या आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये ज्या वेळेला संघ खेळतात त्यावेळेला नेहमी चर्चा होते. तुम्ही ग्रुप ए मधून ज्या वेळेला क्रिकेट खेळता त्यावेळेला तुमच्या प्रत्येक खेळाची दखल घेतली जाते, आणि तेजस यांनी मगाशी खूप चांगलं सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जे संघ या स्पर्धेमध्ये पहिले प्रवेश घेतल्यानंतर आलेले नाहीयेत त्यांच्यावर मात्र कडक कारवाई होईल या उल्वे नोट परिसरामध्ये, याच्यामध्ये शंका नाहीये.
कारण एवढं मोठं आयोजन करत असताना खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. आयोजकांना वेळेचे निर्बंध असतात आणि त्यातल्या त्यात जर तुमचा एक पोल ठेवत असतील, दिग्गज संघ तुम्ही आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही जर माघार घेत असाल तर मात्र ती थोडीशी लाजिरवाणी गोष्ट असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची दखल घेतली जाईल. एक धाव इथे मिळते, टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 13. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना प्रथमेश कुंभार सध्या चांगली गोलंदाजी करतोय. विकेट त्यांनी मिळवली, विकेट हमजा खानने देखील मिळवली आहे पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. परत एक वेळा एक पॉइंट आहे, एक गली आहे, एक शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन. यावेळेला स्लॉग स्वीप, परत एक वेळा एक टप्पा घेत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते कॅप्टन कडून. डीप स्क्वेअर लेगला झिनमय होता तोपर्यंत एक धाव मिळते. टीमच्या खात्यामध्ये धाव वाढते. धाव झालेल्या आहेत आतापर्यंत 14. एकेरी दुहेरी धावांनी काहीच फरक पडणार नाहीये या शिरवणे टीमला, कारण 44 धावा त्यांनी लिलया चेस केल्या होत्या तुर्बे टीमच्या विरुद्ध. आणि इथे देखील आपण पाहतोय धावा फक्त 14 झालेल्या आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे, त्याच्यामुळे तो दबाव सातत्याने बनतोय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. चांगला यॉर्कर कबसला, डीप मध्ये फिल्डर आहे. ओ रन आउट चान्स, डिरेक्ट हिट लागलाय, फलंदाज बाद, आउट. विकेट आली आहे, विकेट्स येतात, दबाव बनतोय आणि इथे पहा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय थ्रो आला, बरोबर स्टंपवर यष्ट्यांचा वेध घेण्यात आला, फलंदाज बाद झालाय. त्याच्यामुळे तो दबाव जो आहे तो बॅटिंग करणाऱ्या साईडवर झपाट्याने बनतोय आणि त्याचमुळे मी म्हणेन या मॅच मध्ये शिरवणे संघ फ्रंट सीटवर आहे, थोडासा पिछाडीवर बेताळदेव चांबारली संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बॅक टू बॅक विकेट गमावल्यात सध्या टीम चांबारलीने. प्रथमेश हे षटक, टीमची धावसंख्या आतापर्यंत 15. शेवटचा बॉल शिल्लक. नवीन फलंदाज संदेश मुंडे, नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळतोय प्रणित मुंडे. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका सजवलाय, लॉंग ऑन मधून फिल्डर येतोय तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वेताळदेव चांबारली या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 ची सरासरी, 16 धावा आणि फलंदाज बाद झाले 3. थँक्यू डीजे, वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. एमची ट्रॉफी 2026 ची अंतिम रात्र या स्पर्धेची आणि त्यातल्या त्यात एक सगळ्यात महत्वाचा सामना दुसऱ्या फेरीतला ग्रुप ए मधून रंगत असताना आपल्या समोर पाहायला मिळतोय. आणि त्यातल्या त्यात आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे शिरवणे 11 या टीमने, कारण पहिल्या 12 बॉल मध्ये फक्त 16 धावा त्यांनी खर्च केल्या, 3 महत्वपूर्ण विकेट घेतल्यात या महत्वाच्या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. प्रणित जोशी आला बॉलिंगसाठी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल विकेट कीपरच्या हातात आहे. पहिला डॉट बॉल, याही ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने केली आहे. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर स्थिर आहे. चांगली गोलंदाजी. याही ओव्हरच्या सुरुवातीला डॉट बॉल, पहिल्या ओव्हरच्या सुरुवातीला पहिला डॉट बॉल, सेकंड बॉलला विकेट. सेकंड ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलने झाली, त्यानंतर सिक्सरने झाली, त्यानंतर विकेटने, परंतु या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने केली आहे प्रणित जोशीने. दुसरा बॉल थोडासा बॉडी लाईन, बॅक टू द बॉलर, चांगली उडी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून. आणखीन एक डॉट. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत प्रणित जोशीने. दबाव बनवलाय त्यांनी प्रणित मुंडेवर, त्याच्यामुळे हलकासा बॅकफुटला संघ मी म्हणेन
वेताळदेव सांबारली धावा कराव्या लागतील, तुम्हाला संघर्ष करण्या इतपत तरी धावा कराव्या लागतील. खेचण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहेत, एक रन इथे मिळताना दिसेल. फक्त एकेरी धाव, पहिल्या 3 बॉलवर फक्त एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17, 2 ओव्हरमध्ये 16 होत्या, एक सिंगल आली आहे 17. स्क्वेअर लेगला कदाचित आतमध्ये इथे बोलवण्यात आलाय. तर सन्मान्य हनुमान पाटील साहेब मोरावे यांचं देखील या ठिकाणी शुभागमधील MJ ट्रॉफी मध्ये हनुमान पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्याचं कारण आहे लेफ्टी बॅटर मैदानामध्ये खेळतो आणि म्हणूनच एक डीप स्क्वेअर लेग सेट केलाय, एक मिड विकेट सेट केलाय, एक लॉंग ऑन सेट केलाय. ऑन साइडला आहे प्रोटेक्शन, ऑन साइडला पुल केलाय, मिड विकेट आहे तो थोडासा खेळाडू चा प्रयत्न, पाणी फिल्डिंग पाणी थ्रो पा एकच धाव इथे मिळताना दिसेल. थोडासा घसरला तिथे खेळाडू, परंतु त्यानंतर तोल सांभाळत असताना फक्त एकच धाव खर्च केली आहे. संदेश मुंडेच्या खात्यात एक सिंगल मिळते. ओम श्री राठोड चांगली गोलंदाजी, मगाशी देखील तो जो रनआउट झाला होता त्याच्यामध्ये देखील त्याची भूमिका महत्वाची होती. चांगला फिल्डर आहे डीप मध्ये, आणि आता बॅट बदलवण्याची मागणी प्रणीत जोशीने केली. मगाशीच त्याने तो इशारा केला होता डगआउट मध्ये. 2च धावा या ओव्हरमध्ये आल्या, तिसरं षटक सुरू आहे. 2 ओव्हरमध्ये 16 होते, या ओव्हरमध्ये 2 आहेत. 18 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. अप्रतिम स्कोरिंग प्रणय मात्रे मोरावे यांच्या माध्यमातून केली जाते. या मैदानावर नेहमीच त्यांची स्कोरर म्हणून भूमिका महत्वाची ठरली आहे कुठल्याही स्पर्धेमध्ये असो. मग बॉल हवेत आहे, बॅट बदलली परंतु रिझल्ट काही बदललेला नाहीये. इथे देखील एकेरी दुहेरी धावाच येताना पाहायला मिळत आहेत. रनआउट चान्स आहे आणि मात्र फलंदाज धावबाद होईल. आणखीन एक विकेट गमावली आहे. प्रणीत बॅक टू द पॅव्हिलियन. तीन धावा, त्याच्यानंतर एक सिंगल आणि रनआउट. खराब कामगिरी सध्या तरी पाहायला मिळते. न्यू बॅटर अमित मुंडे आता फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 19. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त 5, त्याच्यानंतर आपण पाहिलं धावा आल्या होत्या 11. 16 धावा झाल्या होत्या 2 ओव्हरमध्ये, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. 19 धावा फलकावर लागल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे या ओव्हरचा. आतापर्यंत 17 बॉलमध्ये 19 धावा करता आलेल्या आहेत वेताळदेव चांबारली या टीमला. त्याचं कारणही आहे पहिल्याच ओव्हरमध्ये रजत मुंडे हा बाद झाला 0वर. सेकंड बॉललाच त्याची विकेट मिळवली हमजाने, आणि त्याच्यानंतर ते कमबॅक शिरवणे टीमचं सातत्याने पाहायला मिळाला. दबाव त्यांनी बनवला बॅटिंग साईडवर, परंतु अजूनही 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये 3-4 मोठे फटके आले तर कमबॅक होऊ शकतं, आणि ते करावं लागेल वेताळदेव चांबारली या टीमला. या महत्वाच्या मॅच मध्ये आक्रमण करावं लागणार आहे, ते पाहिजे. लेफ्ट हँडेड बॅटर तयार, नवीन फलंदाज अमित मुंडे. चांगला फटका हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर येत आहेत, फसले टायमिंग. फलंदाज बाद, अमित 0वर आउट. ओव्हरची होती आता समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा झाल्यात आणि 5 फलंदाज बाद. जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे दमदार अध्यक्ष तथा महेंद्र शेठ घरसाहेब, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू सरदार बामणडोंगरी गावचे अश्विन शेठ नाईक साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाला. अश्विन शेठ नाईक साहेबांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या या व्यासपीठावरती यावं. MG ट्रॉफीच्या वतीनं आम्ही गव्हाण जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे दमदार अध्यक्ष अश्विन शेठ नाईक साहेब यावं. महेंद्र शेठ घरत साहेबांचे अतिशय विश्वासू सरदार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते अश्विन शेठ यांना विनंती करतो यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि शुभम पाटील चिकू यावं. आपल्याला आमचे गोलमॅन साहिलभाई इथे आमंत्रित करतायत, यावं.
सुरुवात झाली या ओव्हरची मोठ्या फटक्याने, परंतु परत एक वेळा लॉंग ऑफ ला फिल्डर आहे फलंदाज बाद. विकेट मिळताना दिसेल जिन्मय जोशीला. एकोणीस धावा झालेल्या आहेत. एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला 6 विकेट गमावलेले आहेत. वेताळदेव सांभाळली आहे टीमने. खुल्या टप्प्याचा वापर, परत एक वेळा बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग. एकदा इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या फक्त 20. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता या मॅच मध्ये धावा झाल्यात फक्त 20. बॉल हवेत आहे कवसला. परत एक वेळा फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. स्वीपर कव्हर पर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स. थ्रो चांगला आहे. विकेट इथे मिळताना दिसेल फलंदाज बाद. पाहू शकाल गबान जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अश्विन शेठ नाईक साहेबांच्या व्यासपीठावरती शुभागमन साहेब आपलं सहर्ष स्वागत. एकच रन आली आहे. परत एक वेळा एक बॅटर रन आउट आणि त्याच्यामुळे टीमची धावसंख्या आहे सिंगलच्या मदतीने आता 21 वर जाऊन पोहोचली आहे. 21. 7 फलंदाज बाद झालेत. 21ला 7 अशी परिस्थिती आहे. शिरवणे 11च्या विरुद्ध खेळत असताना टीम वेताळदेव सांभाळली आहे संघाची. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय बामणडोंगरी या टीमने. ग्रीष्मा 11 एसीसी जीवदानी बामणडोंगरीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम तितिक्षा एंटरप्राइजेस भूमी 11 बोनकोडेच्या विरुद्ध त्यांची मॅच असणार आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. कोलवा टप्प्याचा बॉल होता. एक ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे येत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाहीये कारण फिल्डिंग खूप चांगली आहे शिरवणे 11 या टीमची. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शेलकर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रमेश खरस साहेब यांचं आगमन झालंय. आपले एमजी ट्रॉफीच्या वतीनं सहर्ष स्वागत. आता एकेरी दुहेरी धावाने काहीच फरक पडणार नाहीये शिरवणे टीमला. टार्गेट छोटं राहील त्यांच्या समोर असं दिसतंय. मोठा फटका परत फसलाय. फिल्डर आहे खाली. प्रयत्न सुरू. कॅच पकडलाय. फलंदाज बाद. 8वी विकेट गारत. शेवटचा बॉल शिल्लक. या डावातला धावा झालेल्या आहेत फक्त स्कोर बोर्डवर 22. 22 लॉस ऑफ 8 विकेट. 8 फलंदाज बाद. 22 धावा. लास्ट बॉल या सत्रातला. पूर्णपणे वरचढ वर्चस्मा राहिला या मॅचवर शिरवणे 11 या टीमचा पहिल्याच डावात मी म्हणेन. कारण जसा रजत आऊट झाला त्याच्यानंतर आपण पाहिलं बॅटर ओमकार पाटील आऊट झाला आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ लाईन लागली आहे. मयूर मागच्या मॅचमध्ये चांगला खेळला. त्याची विकेट आली आणि मग कोणीच तग धरून खेळताना दिसलेलं नाहीये खेळपट्टीवर. एका पाठोपाठ एक धक्के बसत गेले टीमला. त्याच्यामुळे परिस्थिती विपरीत आहे पहिल्याच डावामध्ये टीमची. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल चांगला वळण घेतोय, जास्त बाहेर निघालाय, त्यामुळे पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. लेग ब्रेक टाकला होता परंतु राईटी बॅटर पासून थोडासा दूर निघाला, त्यामुळे व्हाईट बॉल कळवलाय पंचांनी. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लास्ट बॉलवर 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत. 2च धाबा मिळताना दिसतील. शेवट इथे झालाय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला. 25 धाबा झाल्या. 26 टार्गेट आहे. 26 टू विन. आणि ज्यावेळेला 26 धाबा चेस करण्यासाठी मैदानामध्ये संघ उतरेल शिरवण्याचा, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया आवाज रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा. पनवेल तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष आणि वाल ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगिताताई नाईक आपण पाहतो. दमदार नेतृत्व आणि त्यांचे पती सन्माननीय अश्विन शेठ नाईक यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर गव्हाण जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे दमदार नेतृत्व आणि सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ खरस साहेब यांचे अतिशय निकटवर्ती आणि अभ्यासू सरदार अश्विन शेठ नाईक यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अश्विन शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तेजस भाई आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो. तर अश्विन शेठ नाईक यांचा इथे यथोचित सन्मान ज्यांच्या सौभाग्यवती पनवेल तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आपण पाहताय आणि वाल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य योगिताताई नाईक आपण त्यांना पाहतो आणि त्यांचे या ठिकाणी मिस्टर अर्थातच आमचे गव्हाण जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि महेंद्र शेठ खरस साहेब यांचे विश्वासू सरदार अश्विन शेठ नाईक यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने पाहतो. थँक्यू व्हेरी मच. कुणालजी दाते सर धन्यवाद. दीपकजी पाटील सर. विनर वर्सेस विनर्स. वेतालदेव चांबारली वर्सेस शिरौने 11 शिरौने. दो टीमों के बीच में ये मैच आपके सामने नजर आता हुआ. लक्ष्य है टोटल 24 गेंदों में सिर्फ और सिर्फ 26 रनों का. सिर्फ नहीं कहेंगे, अगर पहले पावर प्ले में धमाकेदार गेंदबाजी चलती है तो निश्चित तौर पर मैच में कमबैक कर सकती है. आरंभिक बल्लेबाज चलिए शिरौने 11 के कप्तान आपकी जोड़ी तुरंत भेजिए मैदान में. अरविंद राणा और उनका साथ देंगे सिद्धेश. दो बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए अरविंद और सिद्धेश. ये जोड़ी सिद्धेश ने पिछले मैच में क्या शानदार बल्लेबाजी की थी पहले मैच में, लेकिन इस समय देखेंगे अब विनर वर्सेस विनर. जो जीतेगा वो सीधा आज के रात्रि के आखिरी मैच ए लॉर्ड्स में से जाएगी. त्याच्यानंतर सन्माननीय रमेश शेठ घरस साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. रमेश शेठ घरस साहेब आपण यावा. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रमेश शेठ घरस साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी आमचे यमबाई यावा आपल्या शुभ हस्ते. चला रमेश शेठ यांचा देखील सन्मान झाला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जे बालकृष्ण मामांना पाहू शकाल मित्रांनो, या वयामध्ये देखील क्रिकेटची किती आवड आहे त्यांना. या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, शेलकर संघ कुठेही खेळू द्या, नेहमीच मामांचा त्या संघासाठी दमदार योगदान राहिलं. 6.50 का रिक्वायर्ड रन रेट. स्वप्निल डांगे जरा वार्म अप कीजिए आप. तैयारी है अगले मुकाबले में. रायगढ़ ग्रामीण की सर्वश्रेष्ठ ताकतवर टीम है पार्थ और इनके खिलाफ आपको 2 हाथ करने. बड़ा तैयार. पहली गेंद लेकर 26 का लक्ष्य. अंपायर का ग्रीन सिग्नल. पावर प्ले में दमदार गेंदबाजी करनी पड़ेगी. पहली गेंद बिल्कुल आड़े बल्ले से खेलना चाहते थे. रनआउट का चांस. नाउ स्ट्राइक इन पर मारना चाहिए था. 1 रनों के साथ बल्लेबाज अपना खाता खोलते हुए सिद्धेश स्ट्राइक इन पर आएंगे. बल्लेबाज आप देख सकते हैं अरविंद.
तो चलिए यहाँ पर रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे, एक लक्ष्य है 26 का, प्रति ओवर 6.50 का रिक्वायर्ड रन रेट है और उस हिसाब से हर एक ओवर में कंजूसी गेंदबाजी करनी पड़ेगी, तभी जाकर शिरवनी 11 शिरवनी के ऊपर दबाव बना सकते हैं। और ये अच्छी लाइन है, बिल्कुल यहां पर पड़ने के बाद नीचे रही डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। खतरनाक मारा है वैसे गेंदबाजी की अगर चर्चा करेंगे, वेताल देव सांबरली के पास वो रनों को बचा सकती है, लेकिन उसके लिए प्रयत्न करने पड़ेंगे। लेकिन जो अरविंद बल्लेबाज है वो मैदान के चारों तरफ बल्लेबाजी करना पसंद करते हैं, गली रीजन हो, बैकफुट पॉइंट हो, हमेशा गैप ढूंढने में माहिर रहता है। शॉट अच्छा, इनफील्ड के ऊपर से क्लियर किया, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर अरविंद राणा के बल्ले से यहां पर आते हुए 4 रन। टेरिफिक स्टार्ट, वाड़ा स्टार्ट, कमाल की शुरुआत देते हुए अपनी टीम के लिए फैंटास्टिक 4 आप देख सकते हैं। एक्शन रिप्ले, जैसे ही वहां पर पार वाली गेंद थी उसी दिशा में उसे खेल दिया अरविंद राणा। पिछले मैच में 8 में 32। चलिए, ये भी अच्छा शॉट है, सीधा गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ 4, लेकिन डीआरएस की मांग की गई हाइट फैक्टर के लिए। आई थिंक सर बैटिंग टीम का रिव्यू ना, अंपायर्स कॉल, सॉरी। तो देखेंगे यहां पर लेफ्ट आर्म गेंदबाज वेस्ट हाइट कमर के ऊपर है या नहीं, थर्ड अंपायर डिसीजन, इट्स अ नो बॉल कॉल, सोने पे सुहागा। तीसरे अंपायर का निर्णय यहां पर आ चुका है, इट्स अ नो बॉल कॉल एंड फील्ड की गेंद रहेगी अगली। याच दरम्यान आपण पाहू शकाल नवी मुंबईच्या महापौर सुजाताताई पाटील यांचे पीए सन्माननीय जयेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। जयेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं, एमजी ट्रॉफीच्या वतीनं आपला आम्ही सहर्ष स्वागत कर दो। चलिए, फील्ड की गेंद के ऊपर पहले कोई रन नहीं आई, लेकिन उसके बाद यहां पर देख सकते हैं रिवर्स शॉट्स अटेम्प्ट करने की, उसके बाद आप देख सकते हैं 1 रन वहां पर तेजी के साथ बल्लेबाज ने रन पूरे किए और इसी 1 रनों की मदद से लगभग रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 11 रन। क्या एक तरफा ये मैच आपके सामने पेश होगा? अश्विन शेट नाईक या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आम्ही। कोहली साहेब त्यांच्या समोर आपण या ठिकाणी पाहताय 11 रन बने। थोड़ी सी खराब आज बल्लेबाजी रही बेताल देव सांबरली टीम की। ये रफ्तार वाली गेंद थी, तीनों के तीनों स्टंप यहां पर उखाड़ के दिए और ये विकेट जाएगा पहला मैदान से बाहर। बल्लेबाज जिसने दमदार शुरुआत दी थी सिद्धेश, बैक टू द पवेलियन। सिद्धेश तेज तर्रार बॉल यहां पर ओमकार की हमने देखी, सीधे तीनों के तीनों स्टंप उखाड़ कर निकाल दिए। रन बने टोटल 11, जीतने के लिए अभी भी 15 रनों की महज आवश्यकता है। नेक्स्ट मैच में बिग फाइट, एक तरफ आर्यन नजर आएंगे, शुभम संदेश कोतली गोंदली, तेजस मेरे ख्याल से संदेश के नाम पर लगभग 7 बाइक का विक्रम देख सकते हैं। अच्छे फॉर्म में वो खिलाड़ी, गोल्डी 11 के सर्वे सर्वा सुभाष शेठ गोंदली साहब, उनका भी स्वागत करेंगे, हमेशा योगदान उनका भी काफी अच्छा रहता है। सुभाष शेठ आपका भी स्वागत है। शिरवनी 11 शिरवनी पहले पावर प्ले में दमदार शुरुआत दी है 11 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए महज 15 रनों की आवश्यकता। 2-1 2 ओवर अच्छे चाहिए, तभी भी मैच को यहां पर पलटने की क्षमता दिखा सकते हैं। एक आध ओवर यहां से अच्छा आएगा ना तो फिर वापसी का रास्ता दिखा सकते हैं, लेकिन इतने में हल्के में नहीं लेगी। वहां पर आप देख सकते हैं शिरवनी 11 शिरवनी। नए बॉलर संदेश, एक और लेफ्ट आर्म सीमर गेंदबाज, ताकतवर गेंदबाज है दोस्तों, और निश्चित तौर पर उनकी भी गेंदबाजी काफी जबरदस्त मानी जाती है। लेकिन इस समय देखेंगे उनकी वो गेंदबाजी इस मैदान के अंदर क्या रंग ले पाएगी। पिछले मैच में 2 ओवर में 7 रन देकर 3 सफलता है इनके नाम पर, और वही गेंदबाजी की जरूरत है रिवर्स के लिए। फील्डर रखा गया है, सेकेंड अटेम्प्ट में कैच। व्हाट अ माइंडसेट, कमाल का यहां पर माइंडसेट हमें देखने को मिला।
बढ़िया बढ़िया यहाँ पर फील्डिंग की रचना की गई थी और आखिरकार दूसरा विकेट मैदान से बाहर। तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाताताई पाटील यांचे पीए जयेश पवार साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालं। साहेबांना विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती यावं। एमजी ट्रॉफीच्या वतीनं आपलं इथे सहर्ष स्वागत केलं जाईल। शिरवणे 11 शिरवणे 11 के ऊपर 2 विकेटें उनकी मैदान से बाहर लौट चुकी है। कमाल की यहाँ पर नजर आती हुई फील्डिंग का स्टैंडर्ड काफी अच्छा नजर आता हुआ। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन जयेश पवार साहेबांचा या ठिकाणी शुभागमन देताना विनंती साहेब यावं आपण। प्रथम सुतार नए बल्लेबाज, ये भी ताकतवर खिलाड़ी जरूर है लेकिन इस समय परिस्थितियां कुछ और है। शुरुआत संदेश मुंडे की काफी बेहतर हो चुकी है लेकिन क्या यही शुरुआत देना चाहेंगे अपनी टीम के लिए? जल में डालने की कोशिश, डीप कवर की दिशा में गेंद को खेला जरूर है। फील्डर है मौजूद, 1 रन वहां पर मिलेगा। गुड फील्डिंग, एक रन वेरी इंपॉर्टेंट। 1 रन दोनों भी टीमों के लिए महत्वपूर्ण है लेकिन जितनी गेंदें वेताल देव सांबारली टीम डॉट डालेगी ना तो निश्चित तौर पर उतना ही फायदा उनके लिए जरूर बनाया जा सकता है। लेकिन अभी भी मैच यहां पर दो टीमों के बीच में जरूर अच्छी चल रही है। हार नहीं मान रहे एक दूसरे के खिलाफ, भले ही रन संख्या कम है लेकिन फिर भी इस मैदान के अंदर टक्कर दे रही है। अभी तक वेताल देव 11 सांबारली टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है लेकिन कहां ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। फील्ड सेट लगातार यहां पर चेंजेस आप देख सकते हैं। राइट हैंडर दोनों भी बल्लेबाज है। लॉन्ग ऑन, मिड विकेट और एक स्क्वायर लेग ठीक तैनात है और एक तरफ आप देख सकते हैं जहां तक ऑफ साइड की फील्ड की रचना है वहां पर एक लगभग एक्स्ट्रा कवर के करीब फील्डर है। फास्ट एंड फ्यूरियस लेकिन ऑप्शन से काफी बाहर जाने वाली गेंद। अंपायर का बिल्कुल व्हाइट बॉल का करार, थोड़े से नाराज चेहरे यहां पर नजर आते हुए। लेंथ अच्छी थी लेकिन पड़ने के बाद बाहर की तरफ निकली जिसका फायदा मिला बैटिंग करने वाली टीम शिरवणे 11 शिरवणे को। 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से रन बने। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 13। आधा सफर तय कर लिया है, आधा सफर यहां से बाकी है लेकिन आधे सफर के लिए कितना संघर्ष होगा। तो बल्ले का लगा है बाहरी किनारा, अंपायर की उंगली हुई खड़ी और इसी के साथ लौटेंगे बल्लेबाज मैदान से बाहर। 1 हैंडेड कैच, क्या कमाल का कैच यहां पर पकड़ा है अमित मुंडे, विकेट कीपर, मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ दिस टीम। एक्शन रिप्ले स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं, बाहरी किनारा मोटा लगा, 1 हैंडेड ये कैच पकड़ा है अमित ने और अपने अनुभव में पूरी तरीके से कामयाबी दिखाई। और ये थोड़ा सा जल्लोश करते हुए, इतना भी बड़ा जल्लोश नहीं था कि वो जानते हैं कि मैच अभी भी थोड़ी सी दूर है उनसे। 15 गेंदे और 13, अभी भी मैच को जिंदा रखा है अभी तक बॉलर उसने, यानी कि ये मौका नहीं दे पा रहा है शिरवणे 11 शिरवणे टीम के बल्लेबाजों को। कम से कम 40 भी होते तो और एक तगड़ी फाइट हमें भी देखने को मिलती लेकिन अभी भी 26 के लिए भी उन्होंने ये तगड़ी ही फाइट दी है शिरवणे 11 शिरवणे के खिलाफ। रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 15 गेंदे और 15 गेंदों में जीतने के लिए चाहिए महज 13 रनों की आवश्यकता। बैटिंग की अगर चर्चा करेंगे, सिद्धेश, अरविंद राणा, अनिकेत पांडेल ये मैदान से खिलाड़ी बाहर लौट चुके हैं। प्रथम सुतार और महबूब शेख इस वक्त मैदान के अंदर, ये 2 बल्लेबाज नंबर 4 और नंबर 5 के पोजीशन पर दोनों बल्लेबाज देख सकते हैं। गैप ढूंढा, क्रैकिंग कवर ड्राइव, कमाल का यह स्ट्रोक था, गेंद को फेंका सीमा रेखा के पार, मच नीडेड बाउंड्री, इंपॉर्टेंट चौका, 4 रन। मैच को जीत की तरफ ले जाने वाला यह चौका है। समय सूचकता भरी यह बल्लेबाजी, टप्पे का थोड़ा सा इंतजार किया। दोनों तैयार होते हुए, तो इस बार अच्छी गेंद है। चलिए इसी के साथ ये डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। रन और गेंदों के बीच में अभी तक यहां पर फासला देखेंगे, आखिरी 13 गेंदे और 13 गेंदों में चाहिए 9 रनों की आवश्यकता। थोड़ा डूबूंगा मगर फिर तैयार आऊंगा, जिंदगी देख मैं फिर तुझसे जीत जाऊंगा। जिंदगी से जंग तो जीते लेकिन क्रिकेट के मैदान के ऊपर क्या ये कठिन जंग है? वो कठिन परिस्थिति को अपने आप को यहां पर बाहर निकालना चाहेगी वेताल देव सांबारली टीम। 13 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। 4 बॉल एक्स्ट्रा है बॉलरों के पास। वेल स्ट्रोक था पिछली बॉल, देखेंगे जो शॉट पॉइंट को बीट करते हुए चौका मिला बल्लेबाज
महबूब शेख के बल्ले से, तो बल्ले का बाहरी किनारा लगातार शॉर्ट थर्ड में खिलाड़ी मौजूद, मार लीजिए, संदेश यही कह रहा था, खरीद लीजिए आप, विकेट की जरूरत है, डॉट बॉल की जरूरत है। चलिए वहां पर 1 रन मिलेगा और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट, 3 विकेट के नुकसान के ऊपर 18 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदे 12 और 12 गेंदों में चाहिए 8 रनों की आवश्यकता। अच्छी तगड़ी फाइट अभी भी थी है शायद मैदान के ऊपर, लेकिन आराम के साथ सिंगल भी लेकर जाएगी तो ये जीत हासिल कर सकती है शिरौनी 11 शिरौनी टीम। 12 गेंदों का खेल बचा है, किस गेंदबाज को यहां पर इस्तेमाल किया जाए, रजत पुंडे या फिर यशवंत का। यशवंत ने अगर इस ओवर में कमबैक किया ना, कम से कम 3-4 दिए तो फिर लास्ट ओवर तक ये मैच जाएगा। लेकिन अगर बल्ले के फेस खोले वहां पर महबूब शेख और साथी बल्लेबाज प्रथम सुधार ने, तो निश्चित तौर पर यह मैच जल्दी समाप्त हो सकता है। शिरौनी 11 शिरौनी वर्सेस ये मैच आपके सामने पेश है, ताकतवर फाइट। वेताल देव सांबरली, अभी तक चर्चा सत्र जारी है कि किसको गेंदबाजी के लिए प्राचारण किया जाए। शायद यशवंत को बॉलिंग मार्ग पर यहां पर लाया गया है। पार चंदन की सेना, आप देख सकते हैं स्वप्निल डांगे की सेना वार्म अप कर रही है। तगड़ा चैलेंज है तेजस मात्रे का उनके सामने, और देखेंगे पार्थ तैयार रही है क्योंकि आप उल्वे नोड का सबसे ताकतवर बल्लेबाज क्रिश मैदान के अंदर उनके खिलाफ। चलिए फील्ड की रचना तुरंत कीजिए, ज्यादा समय न व्यतीत करें। आखिरी गेंदें बची है 12 और 12 में चाहिए 8 रनों की आवश्यकता। अगर मेहनत आपकी आदत बन जाए ना तो कामयाबी जरूर आपकी मुकद्दर बन जाती है, और ये कामयाबी अगर आपको पाना है तो फिर आपको मेहनत करनी पड़ेगी। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को थोड़ा सा आगे लाने की कोशिश करते हुए देखेंगे फील्ड सेटमेंट यहां पर करते हुए। शॉट से लिमिट ऑन, देख सकते हैं सिंगल को बचाने के लिए एक शॉट पॉइंट है, थर्ड और मिड ऑफ है, तो लाइन अच्छी है। चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति यहां पर नजर आती हुई। 11 गेंदे 8, तीनों के तीनों लेफ्टी गेंदबाज है, ये प्लस पॉइंट है बेताल देव सांबरली टीम के लिए। और पहली गेंद डॉट नजर आती हुई, 11 गेंदे 8, यही गेंदों की तलाश है बेताल देव सांबरली टीम को, लेकिन नहीं चाहती वहां पर शिरौनी 11 शिरौनी टीम कि इस तरह की गेंदें उनकी तरफ आए। हल्के हाथों से गेंद को टैप किया, फुल टॉस बॉल के ऊपर, केवल सिंगल मिलेगा। दूसरी की कोशिश, रन आउट का चांस, थ्रो खराब है। कलेक्टिंग अगर करते तो मामला जरूर बन सकता था। लेजी क्रिकेट छोड़ दीजिए मेरे भाई, यालसी क्रिकेट ना खेले। जहां पर सिंगल ही होना चाहिए था वहां पर टोटल खिलाड़ियों ने 2 रन पूरे किए। इसे कहते हैं चुस्तीले और चालाक खिलाड़ी, जिन्होंने 2 रन यहां पर तेजी के साथ पूरे किए। जीतू 11 हनुमान मेरी टीम के ग्रेट ऑलराउंडर सचिन मोरे आपका भी स्वागत करेंगे। लेकिन यहां पर देख सकते हैं जो रन रोक सकते थे वो रन आप नहीं रोके। आप 10 गेंदे और 10 गेंदों में जीतने के लिए चाहिए 6 रनों की जरूरत। अच्छी खासी गेंदबाजी चल रही है, एक और डॉट बॉल, अच्छी खासी गेंदबाजी चल रही है, तो फिर बीच में आप ये खराब फील्डिंग करेंगे। अमित भाई मुंडे आपकी भी कलेक्ट करते तो रनआउट का चांस भी बन सकता था, लेकिन चलिए किस्मत को मंजूर नहीं था। अभी भी यहां पर रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें 9 बची है और 9 गेंदों में चाहिए जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता। नशा दौलत का नहीं मेरे भाई, कामयाबी का रखो, और जीत मोहब्बत की नहीं, बस मंजिल की रखो। आप यहां पर मंजिल कौन पाएगा इस मैदान में? टैप करने का प्रयास, रनआउट का एक और चांस, यह भी गवा दिया। 1 रन तेजी के साथ पूरा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर, एक टोटल 21-21, 8 गेंदे 5। मैंने पहले भी कहा था 4 रनों वाला ये ओवर अगर जाता है तो फिर सांबा टीम फाइट करेगी आखिरी ओवर में। लाइफ जितनी हार्ड होगी ना आप उतने ही स्ट्रांग बनोगे, और आप जितने स्ट्रांग बनोगे लाइफ उतनी ही इजी होगी। और ये लीजिए आप धीरे धीरे इस मुकाबले में वापसी करती हुई हाई वोल्टेज मैच सांबरली विपक्ष शिरौनी के बीच में, यानी कि दोनों भी टीमों ने मुकाबला छोड़ा नहीं। 50-50 मैच ऑन है। जिसने सोचा था कि मैच वन साइड होगी, लेकिन ये मैच में वापसी कर रही है वेताल देव सांबरली। एक और विकेट मैदान से बाहर, क्या कमाल की मैच। 26 का टारगेट था 24 गेंदों में। अनेक दर्शकों ने यहां पर आस लगाई थी कि यह मैच एक तरफा होगा, अब इस मुकाबले में पलटवार कर दिया है। बची हुई आखिरी गेंदें हैं 7, और 7 गेंदों में चाहिए 5 की जरूरत। आखिरी 7 गेंदे और 5 की जरूरत। जबरदस्त मैच। यहां पर वार पलटवार लगातार इस मैदान के अंदर आप देख सकते हैं।
अब यहां पर रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 7 गेंदे 5 नए बल्लेबाज ओम श्री राठौड़ मैदान के अंदर। क्या राउडी राठौड़ बनेंगे? झिनता चिता चिता झिनता चिता चिता, लेकिन अभी तक इस वक्त जो यशवंत ने गेंदबाजी की है वो तारीफ काबिल। ये गेंद निर्णायक है, बड़ा छक्का, मैच फिनिश, चौका आएगा मैच अपनी तरफ, लेकिन डॉट बॉल आएगा तो नारायण मामा ये मैच जरूर बना रहेगा और अभी भी जिंदा है इस मैदान के अंदर। जिसके तरकश में कोशिश का तीर जिंदा है वही मैदान के अंदर जिंदा है। आप भी देखेंगे आखिरी गेंद के ऊपर क्या हर्ष होता है। 26 का टारगेट था, आखिरी 7 गेंदे और 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए 5 रनों की आवश्यकता है। तमाम दर्शक चारों तरफ आस लगाए बैठे हैं कि ये मैच कौन जीतेगा। जिसने कहा था 90% श्रीरंग जीतेगी, उनके अब जो समान है पगड़ा आप बराबरी पर नजर आता हुआ। 7 में 5 टैप करने का प्रयास, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर, 1 रन पूरा, दूसरे की कोशिश में बल्लेबाज होंगे रन आउट। 4 रनों वाला ये ओवर, बॉलिंग पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां यशवंत पाटिल के लिए। आप 6 गेंदे 4 की जरूरत। सूरज सुजल घरात इनके परम मित्र हमारे स्मित कडू, इनका भी आगमन हो चुका है। आइए स्मित, आपका भी स्वागत करेंगे। 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 4 रनों की जरूरत। मैच ऑन, मैच अभी भी ऑन है। बिल्कुल कई सारे दर्शकों ने प्रेडिक्शन किया था जैसे इंडियन प्रीमियर लीग में या मुंबई इंडियंस जीतेगी या फिर चेन्नई सुपर किंग दिखेगी, लेकिन चेन्नई सुपर किंग अब थोड़ी सी टेंशन में। शिरोनी 11 टीम 6 गेंदे 4। अगर स्ट्राइक रोटेशन की चर्चा करेंगे तो हमारे एनआर पैनल के नीरज रावत सर कह रहे कि तो सर स्ट्राइक रोटेशन दोनों को छोड़ना है ना, यह निर्णय काफी महत्वपूर्ण है। भाविस्कर सर और मेहर सर आप देख सकते हैं ये मैदान काफी डेंजरस है। ये अमर भाई, जब भी उलवे नोट प्रीमियर लीग के आयोजन होते हैं ना, ये मैदान के ऊपर काफी खतरनाक मैच होते हैं और इस मैदान के अंदर 6 में 4 चेस भी नहीं हुए और 6 में 20 चेस भी हुए, यानी कि 25 चेस हुए। देखेंगे आप इस मैदान के अंदर ये छोटा रन है, क्या छोटा रनों को यहां पर बचा पाएगी? बॉलिंग मान पर मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे, बॉलिंग मान पर जिनके आगे पीछे पड़ जाते हैं सब ठंडे, उन्हीं का नाम है रजत मुंडे। ऑनलाइन व्यूअर्स की संख्या भी देख सकते हैं यूट्यूब के जरिए। तकरीबन इस मैच के लिए लगभग देखा जाएगा 1200 के करीब दर्शक जुड़े, उन सभी का स्वागत है। 6 गेंदे 4 की जरूरत, रजत मुंडे और सामने बल्लेबाज है महबूब शेख जिनके बल्ले से एक चौका निकला है। 6 गेंदे 4, व्हाट अ मैच। जिसने मैच छोड़ा था वो मैच में फिर से एक बार पलटवार किया है। जीतने वाले कभी बहाने नहीं बनाते और बहाने बनाने वाले कभी जीतते नहीं है। आखिरी 6-4। पहली गेंद बल्ले का बाहरी किनारा, टप्पे के इंतजार में रहेंगे, गेंद निकलेगी गुदू गुदू करते हुए सीमा रेखा के पार। 4 रन और शिरोनी 11 टीम ने अपनी जीत हासिल की है। अभिनंदन शिरोनी 11 टीम। बट हार्ड लक विताल देव सांबावली, क्या फाइट दी आपने इस मैच में और आपको नेक्स्ट टूर्नामेंट के लिए बेस्ट ऑफ लक। 2 बूढ़े शेर आज नजर आएंगे, मिस्टर केटी एंड मिस्टर बीके भानुदास, और आप देख सकते हैं कल्पेश न जाने कितने सालों से 22 साल से योगदान दे रहे हैं जीवदानी बामन नोंगरी टीम के लिए। और हमारे रील स्टार का बेटा बादशाह रायगढ़ प्रीमियर लीग में जिसे रील स्टार अवार्ड मिला था वो बिल्कुल राहुल गोंदली, इनका भी आगमन हो चुका है। राहुल आपका भी स्वागत है। चला मॅच ऑन करा लगेचच। तर सामन्याचा सामनावीर चिन्मय जोशी, जिन्मय जोशी जिन्मय ठरला। चला फिल्डिंग लावून घ्या पारचंदन डांगे, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या। बघा पटाक्यांची आतषबाजी, अभि चला लगेच फिल्डिंग लावून घ्या।